नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे। आता भूमीने प्रयत्न करूनही रागिनीचा खरा चेहरा ही सगळ्यांसमोर आणू शकलेली नाही। म्हणूनच जेव्हा आता रागिनीला इंडियन असोसिएशन ऑफ द बिझनेस वुमनचा अवॉर्ड मिळणार आहे, त्याच वेळेला कशाप्रकारे रागिनीचा पर्दाफाश हा भूमी सगळ्यांसमोर करणार आहे आणि भूमी ही कशाप्रकारे सगळ्यांसमोर येऊन रागिनीची ऑडिओ क्लिप म्हणजेच जे तिने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की ऑडिओ क्लिप कशाप्रकारे भूमी ही सर्वांसमोर आणणार आणि रागिनीचा जो खरा चेहरा आहे तो बिझनेस सर्कल त्याचप्रमाणे कुटुंबियांच्या समोर कशाप्रकारे रागिनीचा चेहरा भूमी आणणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे। त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सगळे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या मालिकेत भागात आपण पाहिलं की इथे भूमीने आजीला चांगलंसं सरप्राईज दिलेलं असतं आणि आजीने तेही स्वीकारलेलं असतं आणि सगळ्यांसमोर केक कटिंग देखील झालेलं असतं। आता जेवणाची वगैरे वेळ आलेली असते, सगळेजण छान जेवण देखील करतात, परंतु भूमीला खूप टेन्शन येतं। भूमी आता विचार करते की मी काय करू, माझा हा प्लॅन फेल गेला। आजीला हे सगळं मला दाखवायचं होतं आणि सगळ्यांसमोरच रागिनीचं खरं रूप मला आणायचं होतं, परंतु ते मला आणता आलं नाही। याची मला खरंच आज खूप खंत वाटते, खूप त्रास होतोय। आई योगेश्वरी, तू असं का करतेस? परंतु आज माझा विजय लांबणीवर गेला, त्यामुळे मला काही वाटणार नाही, ठीक आहे। तर आता इथे रागिनी ही बाजूलाच उभी असते। केक कटिंग झाल्यानंतर भूमीने ठरवलेलं असतं की काही करून तिला पळताबोळी थोडी करून ठेवायची। जरीही तिचा आज खरा चेहरा सर्वांसमोर येऊ शकला नाही, तरीही आता इथे भूमीने ठरवलेलं असतं की काहीही करून रागिनीला या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवायचंच आहे आणि काही करून तिला त्रास द्यायचा, तिचा पिच्छा पुरवायचा, एवढंच भूमीचं ध्येय असतं। म्हणूनच आता भूमी ही कापलेला केक घेते, आजीला भरवते, आकाशला भरवते, त्यानंतर ती तो केक रागिनीला भरवायला आणते आणि रागिनीला तिने केकचा इतका मोठा तुकडा भरवलेला असतो की रागिनीला अक्षरशः ठसका लागतो। रागिनी म्हणते की अगं अगं भूमी सोड सोड, परंतु आकाश म्हणतो की अगं भूमी काय, अगं आत्याला इतका मोठा केक भरवताय का? तेव्हा ती म्हणते की हो, काहीच हरकत नाही आकाश, इतका मोठा केकचा तुकडा भरवल्याने आत्यावरचं प्रेमच सिद्ध होतंय ना। बघा, मी प्रेम केलं तरीही तुम्ही नाहीच म्हणता आणि आता नाही केलं तेव्हा तरी तुम्ही बोलताच, म्हणूनच मी हे प्रेम दाखवते आत्यावर। असं म्हटल्यावर आता भूमी ही तिला केक भरवते। त्याच वेळेला पौर्णिमा मात्र हे सगळं लांबूनच बघत असते। पौर्णिमा विचार करते की बाबा, मी लांब राहिलेलीच बरी आणि बरं झालं या भूमिताईने या सासूबाईला माझ्या केक भरवला, कारण एवढ्या मोठ्यांदा मला कानाखाली वाजवली, त्यांनी इतक्या जोरात कानाखाली आवाज वाढवला, मी त्यांना हेल्प केली, त्यांना मदत केली, एवढे मोठे प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवले जे भूमी नावावर करणार होती, परंतु तिने मला कानाखालीच वाजवली। मग आता याचा बदला तर घ्यायलाच हवा ना। बरं झालं भूमीने केक भरवला, चांगलाच ठसका पडला, असं म्हणून आता इथे ती खूपच खुश होत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी म्हणत असते की भूमी, तुला काय वाटलं, तू या ना त्या कारणावरून मला त्रास देत राहशील आणि मी ते सहन करील? मी ते अजिबात सहन करणार नाही। तेव्हा मग भूमी म्हणते की हो हो, तुम्हाला सहन करायचं नाहीच आहे, मी फक्त तुम्हाला करणार ते तुम्हाला भोगायचं आहे। सहन करणं वेगळं आणि भोगणं वेगळं, कळलं का? तेव्हा रागिनी म्हणते की हे तू कितीही नाटकं केलीस ना, तरी हा तुझा जो काही खरा चेहरा आहे ना, तो सगळ्यांसमोर आणू शकणार नाहीयेस तू, कळतंय का? आज बघ ना, आज पण तुझ्या देवीने तुला मदत केली नाही, उलट आजही मी खरीच ठरले सर्वांसमोर। तेव्हा मग आता इथे भूमी म्हणते की हो हो आत्या, मला माहिती आहे तुम्ही खऱ्या ठरलात, म्हणजेच तुमचा खरेपणा सगळ्यांसमोर आला नाही, बरोबर ना? परंतु घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, लवकरच तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे, तेव्हा मात्र तुम्ही फक्त वाट बघत बसा। तर इथे प्रशांतला खूपच त्रास होत असतो। प्रशांत खूप वाईट फील करत असतो, कारण त्याचा डाव यशस्वी होत नाही। तर प्रशांत हा रागिनीची तिकडून गेल्यानंतर भूमीची माफी मागू लागतो आणि म्हणतो की ताई, खरंच मला माफ कर, मला खरंच असं वाटलं नव्हतं की हे काहीतरी असं चुकीचं घडून जाईल, प्लीज मला माफ कर, असं सगळं ती म्हणत असतो। त्याच वेळेला आता इथे रागिनी ही निघून गेलेली असते, तेवढ्यातच आकाश येतो। आकाश म्हणतो की अरे यार प्रशांत, डोंट वरी, इतकं माफी वगैरे मागण्याची काहीच गरज नाहीये, आम्हाला माहिती आहे की जे काही झालंय ना ते तुझी काही चूक नाही आणि ठीक आहे ना, एव्हीवर काही दिसलं नाही म्हणून एवढं काय आहे? अरे आपण सगळं तर बघितलं, म्हणजे मेन ऑफ द सिरीज होती ती तर आपण पाहिली, थोडाफार भाग नाही बघता आला, पण ठीक आहे ना, इट्स ओके, आपण सगळ्यांनी मदत तर केली, एन्जॉय तर केलं, असं म्हणून आता सगळेजण प्रशांतचं कौतुक करतात। परंतु प्रशांतला मात्र टेन्शन असतं, काही करून ताईला त्याला खरा चेहरा दाखवायचाच असतो, परंतु आता प्रशांत विचार करतो की नाही, काहीतरी मला केलं पाहिजे। आता प्रशांत हा ताईला कळवतो की ताई, अगं तू त्या रागिनींच्या
रूममध्ये जी काही ती व्हिडिओ टाकली होतीस, म्हणजे जो काही कॅमेरा बसवला होता, तो आपल्याला लवकरात लवकर काढून आणायला हवा. कारण त्या कॅमेरामधून जर काही समजा कॅप्चर तर झालं नाही सगळ्यांसमोर, परंतु जर तिने तो बघितला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आपल्या विरोधामध्ये ती काही यूज करू शकते. म्हणूनच आपल्याला तो कॅमेरा आणायला हवा. असं सगळं आता तो म्हणत असतो. भूमी विचार करते की हो, नक्कीच एक काम करूया. आता इथे सगळे खाली जेवायला बसतील ना, त्याच वेळेला मला तो कॅमेरा काढला पाहिजे आणि तो कॅमेरा काढून मी तुझ्याजवळ देते. आता त्याच वेळेला इथे आता रागिनी ही बाहेर खाली जेवायला असते आणि तो कॅमेरा जो असतो तो कॅमेरा आता भूमी काढून घेते. आणि तो कॅमेरा काढून घेतल्यानंतर त्या कॅमेरामधून काही अटॅचमेंट झाले का, म्हणजे काही अटॅच होते का, हे सगळं आता इथे तो बघत असतो. परंतु त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं त्या कॅमेरामध्ये कोणत्याही प्रकारचं शूटिंग झालेलं नाही. म्हणून तो आता टेन्शनमध्ये येतं. परंतु आता तिकडे सगळेजण असतात म्हणूनच ती त्याला जोखीम वाटत असते. तो विचार करतो की मी आता घरी गेल्यानंतर या कॅमेरामधून नक्की काही सापडलंय का हे सगळं बघतो. त्याच वेळेला आता तो हे सगळं बघत असताना मग भूमी म्हणते की प्रशांत चल जेवायला ये. परंतु प्रशांत म्हणतो की नको ताई, मला भूक नाही आहे. परंतु सगळेजण त्याला आता सांगतात की चल चल जेवायला चल, असं म्हणून आता सगळ्या जणांबरोबर तो जेवायला देखील बसतो. परंतु इथे भूमीचा मूड खूपच ऑफ झालेला असतो. रूममध्ये भूमी बसलेली असताना आकाश म्हणतो की भूमी काय झालेलं आहे, तुझा मूड इतका ऑफ का झालाय. तेव्हा भूमी म्हणते की कुठे कुठे काय घडलंय. तेव्हा माझा मूड तर अगदी व्यवस्थितच आहे. आकाश म्हणतो की नाही भूमी, मला असं वाटतंय की तुझा मूड काहीतरी खराब आहे. तेव्हा ती हसते आणि म्हणते की नाही. आता मनातच म्हणते की आकाशला हे सगळं काही जाणवून द्यायला नको. जर आकाशला हे सगळं सांगितलं किंवा काही बोलले तर उगीच तो माझ्यावर खार खायचा. त्याच्यामुळे मग ती विचार करते की अरे आकाश, तुला माहिती आहे का, आजचं सेलिब्रेशन किती सुंदर झालं ना, खरंच खूप मजा आली. म्हणूनच आता आकाश म्हणतो की हो ना, खरंच भूमी तुला मानलं पाहिजे. अगदी सगळी तयारी जी काही केलीस ना ती अगदी जय्यत केलेली होतीस. खूप सुंदर, खूपच छान. म्हणून आता आकाश हा जेवल्यानंतर वगैरे खाली शतपावली करण्यासाठी म्हणून उतरतो. परंतु त्याचं काम काहीतरी वेगळंच असतं. त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की लवकरात लवकर मला व्यंकटपर्यंत कसं काय पोहोचता येईल. आता आकाश म्हणतो की भूमी, तुझी जी काही एवीची आयडिया होती ना ती अगदी सुंदर होती. आजीचे पहिल्यापासूनचे जे सगळे काही फोटोज होते आणि ती जी सगळी काही स्टोरी होती पडद्यामागची, ती जी तू काही सांगितलीस ना, खरंच खूप उत्तम वाटलं मला. तेवढ्यातच आकाशला आता कॉल येतो आणि आकाश म्हणतो की भूमी चल मी निघतो. तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश, कुठे निघालायस तू, म्हणजे तू आता जेवलायस आणि आता म्हणत होतास की आपण छान गप्पा मारूया आणि मग कुठे निघालास कुठे. त्याच वेळेला आकाश म्हणतो की अगं भूमी, त्याचं काय आहे ना, माझ्या मित्राचं म्हणजे लग्नाचा वाढदिवस आहे उद्या. तर ना माझा जो मित्र आहे ना त्याला त्याच्या बायकोसाठी गिफ्ट घ्यायचं आहे, म्हणून तो मला अर्जंटली बोलवतोय. असं म्हणून आता आकाश हा घराच्या बाहेर पडलेला असतो. आणि आकाश घराच्या बाहेर पडून त्यावेळेला आता तो व्यंकटचा जो काही फोटो आहे तो सगळीकडे दाखवत असतो. त्याला त्याच्या खबरीकडून बातमी मिळालेली असते की व्यंकट हा या एरियामध्ये राहतो आणि आता तो इथे लपून बसला आहे. म्हणूनच आता आकाश विचार करतो की मी आता त्या एरियामध्ये जातो. अशा प्रकारे आता इथे आकाशने ठरवलेलं असतं की व्यंकटपर्यंत पोहोचून लवकरात लवकर त्याचा मागोवा घेतला पाहिजे. म्हणूनच आता आकाश हा निघालेला असतो. भूमीला खूपच टेन्शन येतं. भूमी विचार करते की आकाश इतक्या रात्री बाहेर पडलाय. तिला थोडंसं टेन्शन येत असतं, म्हणजे तिचं मन जरासं खात असतं. तिला असं वाटतं आकाश हा इतक्या रात्री बाहेर पडला म्हणजे काहीतरी चुकीचं करणार नाही ना, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. परंतु आता आकाश जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आकाश हा गोडाऊनपर्यंत पोचलेला असतो आणि जिथे व्यंकट लपलेला असतो तो व्यंकट आता आकाशच्या समोर येतो. आणि व्यंकटला समोर पाहिल्यानंतर आकाशला जबरदस्त मोठा धक्का बसतो. आकाशसमोर त्याने आता बंदूक रोखलेली असते आणि जेव्हा आकाश हा त्याच्या समोर येतो तेव्हा तो म्हणतो की कोण आहेस तू. तेव्हा आता आकाशला हसतच तो म्हणतो की काय, तुला काय वाटला की मी कुठेतरी गेलो आहे. नाही, मी कुठेही गेलेलो नाही आहे. मला माहीत आहे की तू माझा पाठलाग करत आहेस, परंतु तू माझा पाठलाग करण्यासाठी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, ते म्हणजे तू मला माझ्यापासून वाचू शकणार नाही. तुला असं वाटत असेल की तू इथपर्यंत आलाय स्वतःच्या मर्जीने. नाही, तू स्वतःच्या मर्जीने आलेला नाही आहेस, तर इथे तुला बोलावलं गेलं आहे आणि इथे मी तुला बोलावलं गेले ही गोष्ट तू लक्षात घे, असं व्यंकट त्याला म्हणतो. आणि मात्र भूमीला काळजी वाटत असते. भूमी विचार करते की अजून आकाश कसा आलेला नाही. म्हणून आता आकाश गेल्यानंतर भूमी ही देवी योगेश्वरीच्या जवळ जाऊन थांबते. तिला थोडंसं अकोड वाटत असतं, म्हणूनच ती सगळं आवरते. मानसी पण तिला आवाज देते की ताई चल मी झोपायला जाते, तूही झोपायला जा. परंतु भूमीला काही झोप येत नसते. भूमी आता देवाऱ्याजवळ जाते आणि जिथे देवी योगेश्वरीचा देवा असतो तिथे ती तेल घालते. परंतु ती दिव्याची वात आता फडफडत असते. ती ज्योत फडफडत असताना भूमीला आता खूप भीती वाटू लागते. ती म्हणते की आकाश तर आता घराच्या बाहेर गेलाय, परंतु जर आकाशचं काही बरं वाईट झालं तर, याचा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येऊ लागते. नेमकं काय करायचं तिला काहीच कळत नसतं. आता इथे हे सगळं होत असताना भूमी विचार करते की
जर आकाश त्या व्यंकटच्या शोधामध्ये वगैरे गेला असेल तर, असा विचार तिच्या डोक्यात येत असताना भूमी आता पटकन गायकवाड सरांना कॉल लावते. आणि गायकवाड सरांना कॉल लावल्यानंतर ते भूमीला सांगतात की काय झालं मॅडम, इतक्या रात्री तुमचा कॉल. तेव्हा भूमी म्हणते की ॲक्च्युली गायकवाड सर, एक प्रॉब्लेम झाला होता. आकाश ना इतक्या रात्री बाहेर पडलेला आहे. मला थोडीशी रिस्क वाटते. माझं म्हणणं मला सांगते की नक्कीच आकाश कुठल्या तरी टेन्शनमध्ये किंवा प्रॉब्लेममध्ये फसणार आहे, म्हणून आता तिला काळजी वाटत असते. त्याच वेळेला इथे आता आकाशवरती बंदूक देखील रोखलेली असते. म्हणजेच भूमीचा जो काही संशय असतो तो अगदी खरा असतो. आकाश हा एका गोडाऊनमध्ये असतो. आणि त्याच वेळेला आता व्यंकट हा त्याला म्हणत असतो की तुला मी आता जिवंत सोडणार नाही. काही झालं तरीही मी आता तुला इथून जिद्द पाठवणार नाही. गॉडने तुझं मरण माझ्या हातून लिहिलंय. तेव्हा मग व्यंकटला तो म्हणतो की मला एक गोष्ट सांग, खरी खरी सांग की तू माझ्या बायकोला म्हणजेच भूमी महाजनला कशासाठी किडनॅप केलं. त्याच वेळेला आता व्यंकट म्हणतो की हे बघा, जे काही कामं असतात ना ती आम्ही पैशासाठी करतो आणि इमानदारीने करतो. त्याच्यामुळे आम्ही ज्यांच्याकडून पैसे घेतो ना त्यांचं नाव असा रिव्हील करत नसतो. म्हणून आता तू शहाणा झालास तर मी तुला काहीच सांगणार नाही. एक गोष्ट नक्की, इतके दिवस तू माझा पाठलाग करतो ना, आज मी तुझी गॉडशी भेट घडवून देतो. असं म्हणून आता तो समोर रिव्हॉल्वर रोखतो. तर इकडे आकाशला गायकवाड सर कॉल करत असतात. परंतु इथे आता आकाश पटकनच खिशामध्ये कॉल उचलतो आणि त्याला कळलेलं असतं की कोणीतरी फोन केला आहे, परंतु कोणाला तरी आवाज पोचावा इतकंच आकाशचं म्हणणं असतं. म्हणूनच आता इथे आकाशचा सगळा जो काही कॉल असतो तो गायकवाड सर ऐकतात आणि त्याचा फोन ट्रेस करून त्याचं लोकेशन पकडतात. म्हणजे आकाश नक्कीच व्यंकटला भेटायला गेला आहे हे त्याला समजलेलं असतं. तर इथे गायकवाड सर हे भूमीला कॉल करून कळवतात की तुमचं म्हणणं बरोबर होतं, आम्ही त्या ठिकाणी आता निघालेलो आहोत. म्हणून आता इथे भूमी निश्चिंत झालेली असते आणि गायकवाड सर हे त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आणि या सगळ्यामधून आता तो जो व्यंकट असतो त्याच्यापर्यंत आता गायकवाड सर पोहोचतात आणि आकाशची तिथून सुटका ते करतात. आणि आकाशची सुटका केल्यानंतर व्यंकट हा पोलिसांच्या ताब्यात जातो. आता मात्र इथे भूमीचं फार मोठं काम झालेलं असतं. म्हणूनच भूमी खूप मोठ्या आनंदामध्ये असते की मला जो काही किडनॅप करत होता तो रागिणीचाच माणूस आहे आणि तो लवकरच पोपटासारखा बोलेल हे आता तिला कळलेलं असतं. तर इथे मात्र रागिणीच्या जीवाची तारंबळ उडालेली असते. कारण तिचा फार मोठा माणूस जो तिची खूप सगळी कामं करायचा व्यंकट, तो व्यंकट आता पोलिसांच्या ताब्यात गेलेला आहे. त्यामुळे आता रागिणी खूपच घाबरत असते. परंतु आता इथे रागिणीने ठरवलेलं असतं की काहीही करून मला भूमीच्या तावडीत जायचं नाही आणि व्यंकट हा खूप इमानदार आहे, तो माझं नाव घेणार नाही हे तिला माहीत असतं. म्हणून ती खूप मोठ्या टेन्शनमधून बाहेर आलेली असते. त्याच वेळेला आता भूमी ही रागिणीच्या रूममध्ये येते आणि रागिणीला सांगते की काय आत्या, तुम्ही घाबरलात ना, म्हणजे ज्या व्यक्तीला किडनॅप करायला सांगितलं होतं ती व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. म्हणून आता त्या व्यक्तीचं काय करायचं हे आता तुम्हीच बघा. मला वाटतंय की तुम्ही आता अडकलेले आहात, अडकणार तुम्ही, असं भूमी तिला घाबरवत असते. आता रागिणी या सगळ्यामुळे खूप घाबरते आणि विचार करते की मी आता काय करू, या सगळ्यांच्या तावडीतून मी कशी काय बाहेर पडू, असा विचार इथे आता रागिणीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणते की भूमी तिला आणखी घाबरवण्याचं काम करते की आता तुम्ही आता फक्त दिवस मोजा, लवकरात लवकर जेव्हा तो व्यंकट बोलेल तेव्हा मात्र तुम्ही चांगल्याच तुरुंगामध्ये जाणार आहात. तर रागिणी घाबरत असते. परंतु देव हा थोडाफार तिच्याच बाजूने असतो. कारण इथे आता एशिया ऑफ द बिझनेस वुमनचा अवॉर्ड जो असतो तो रागिणीला मिळालेला असतो आणि रागिणीचं त्याच्यासाठी नॉमिनेशन असतं. हे स्वतः सगळं आकाशने केलेलं असतं. म्हणूनच आता रागिणी खूपच खुश असते. तिला हा अवॉर्ड मिळणार म्हणून तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. मी काय करू आणि काय नाही असं म्हणून तिचं सगळं म्हणणं सुरू असतं. पौर्णिमा वगैरे सगळेजण तिचं कौतुक करतात आणि त्या दिवशी अवॉर्ड फंक्शनचा दिवस उजाडलेला असतो. आकाशच्याच कृपेमुळे रागिणीला तो अवॉर्ड मिळणार असतो. तर इथे इंडियन बिझनेस असोसिएशन ऑफ द बिझनेस वुमन हा अवॉर्ड आता रागिणीला प्रदान करण्यात आलेला असतो. सगळेजण कुटुंब जमलेलं असतं आणि रागिणीची जी काही कारकीर्द आहे ती सगळी दाखवून देण्यात आलेली असते. म्हणजे महाजन गारमेंट्स ही कंपनी ही सगळेजण कशाप्रकारे सांभाळत आहेत आणि सगळे कशाप्रकारे या कार्यक्रमाला हातभार लावून आहेत याच्यासाठी आता ती खूपच सगळ्यांना म्हणत असते की मला हा सगळ्यांमुळे अवॉर्ड मिळाला, त्यासाठी माझे खूप खूप धन्यवाद मानते. आता रागिणीला हा अवॉर्ड मिळाला आहे म्हणून अभिजित आणि पौर्णिमा हे दोघंजणही खूप खुश झालेले असतात. कारण फायनली आपल्या आईला अवॉर्ड मिळाला याचा आनंद त्यांना खूप झालेला असतो. तर रागिणीला आता सांगितलं जातं की तुमचं जे काही मनोगत आहे ते तुम्ही व्यक्त करा. मग आता इथे रागिणीला जे काही मनोगत असतं ते व्यक्त करायला सांगितलेलं असतं. म्हणून ती खूपच आता आनंदित असते. तर इथे आकाश आता बाजूला उभा असतो आणि आकाश आपल्या आईला हा जो काही अवॉर्ड मिळाला आहे त्यामुळे खूपच जास्त आनंदामध्ये असतो. आणि या अवॉर्ड फंक्शनमध्ये आता रागिणी म्हणते की मला आता जे काही बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण हे माझ्या फॅमिलीविषयी आहे.
माझ्या दादाविषयी जिथून सुरुवात झाली तिथून आहे आणि माझा आता हा मुलगा आकाश याच्यापर्यंत आहे ते सगळं तुम्हाला ऐकावं लागेल. त्याच वेळेला आता इथे भूमी जोरजोरात टाळ्या वाजवत तिच्या समोर आलेली असते. भूमीला तिचा खरा चेहरा फायनली आता समोर आणायचा असतो. तर इथेच उलटा सगळा गेम झालेला असतो मित्रांनो. जरीही भूमीकडे ती व्हिडिओ क्लिप आलेली नसते, तो व्हिडिओ कॅप्चर झालेला नसतो, प्रोजेक्टरमध्ये काही दिसलं नसलं तरीही आता या हुशार प्रशांतने काहीतरी एक काम केलेलं असतं. ते म्हणजे की तिकडच्या सगळ्या कार्यक्रम म्हणजे बेडरूममध्ये जे काही संभाषण पौर्णिमा आणि रागिनीमध्ये झालेलं असतं त्या संभाषणाचा सगळा काही जो काही ऑडिओ असतो म्हणजे जो आवाज असतो तो आवाज आता भूमीला मिळालेला असतो आणि तिचा आवाज जो ऑडिओ असतो तो तरी समोर आलेला असतो. आता सगळ्या जणांना टेन्शन येतं की भूमी अशी काय येत आहे. त्याच वेळेला इथे रागिनीला मात्र फार घाबरगुंडी झालेली असते की या कार्यक्रमामध्ये आता भूमी नेमकं काय करणार आहे आणि ती माझा पिच्छा सोडतच नाहीये ही भीती आता रागिनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते. आणि मित्रांनो भूमी तेवढ्यातच येते. भूमी म्हणते की वा रागिनी पटवर्धन, तुम्हाला हा जो काही अवॉर्ड मिळालाय ना त्याबद्दल तुमचं मला अभिनंदन करायचंय. सगळ्या जगाने अभिनंदन केलं तरीही माझं अभिनंदन हे राहतच ना, म्हणून तुमचं मला अभिनंदन करायचं आहे असं म्हणून ती आता तिला बोलायला लागते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की अगं भूमी असं काय करतेस तू म्हणजे या कार्यक्रमात. तेव्हा आता आकाश पण तिला बोलतो की भूमी हे सगळं काय सुरू आहे. भूमी म्हणते की थांबा ना, मी तुम्हा सगळ्यांना दाखवते की काय माझं सुरू आहे. आणि तुम्ही रागिनी पटवर्धनचं जे काही मनोगत आहे ना त्यांच्या तोंडातून ऐकताय. कशाला, त्यांचं साऊंड तुम्हाला ऐकायचंच असेल ना तर तुम्ही ऐकू शकता ना. म्हणजे त्यांची खरी काही व्यक्तिमत्व आहेत, जे व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू आहेत ते तुम्हाला तर दिसले पाहिजेतच. म्हणूनच आता भूमी ही सगळ्यांसमोर तिचा आवाज लावते आणि साऊंड प्लीज असा आवाज करते. आणि असा आवाज केल्यानंतर आता रागिनी घाबरते की भूमी नेमकं सगळं काय दाखवणार आहे. तेवढ्यातच आता इथे भूमीने साऊंड चालू केलेला असतो आणि त्या साऊंडमध्ये आता रागिनीचा आवाज रूममधला येऊ लागतो. पौर्णिमा म्हणत असते की आई अहो बघा या भूमीने सगळी काही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आकाश भाऊजींची. आणि मग इथे तिचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि पुढे रागिनी म्हणालेली असते की तुला काय वाटतंय ही प्रॉपर्टी मी तिच्या घशामध्ये जाऊ देईन का. नाही, अजिबात नाही, ही प्रॉपर्टी तिला गिळू देणार नाही. अगं ज्या प्रॉपर्टीसाठी मी इतकी वर्ष माझ्या आयुष्याची 7 ते 8 वर्ष मी घालवली आहेत. अरे माझ्या स्वतःच्या भावाचा मी खून केला, माझ्या भावाला मारलं, त्यानंतर माझ्या भावाला मारल्यानंतर त्याच्या मुलाला मी इतके वर्ष वेडे ठेवलं, मानसिक रुग्ण करून ठेवलं. ते काय या दिवसासाठी ही प्रॉपर्टी अशा प्रकारे हातातून जाईल याच्यासाठी. नाही, अजिबात नाही, ही प्रॉपर्टी मी माझ्या हातातून जाऊ देणार नाही. आता आकाश महाजन याचा खून करावा लागलं तरी चालेल, त्याला जीवे मारायला लागलं तरीही चालेल, परंतु ही प्रॉपर्टी मी हातातून जाऊ देणार नाही. अशा प्रकारे आता रागिनीने हे जे काही म्हणाले ते भूमीने सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आणि रागिनीचा जो काही खरा चेहरा आहे तो बिझनेस पार्टीमध्येच सगळ्यांसमोर आणलेला असतो. आता आकाशला मात्र या सगळ्यावर काहीच विश्वास नसतो, परंतु भूमीकडे आता ठोस असे पुरावे असतात जेणेकरून तिने रागिनीला पूर्णपणे अडकवलेली असते. आता या सगळ्यामधून भूमी कशा प्रकारे रागिनीला सगळ्यात अडकवणार आणि त्याचबरोबर गायकवाड सरांबरोबर देखील भूमी असतेच आणि आकाशला देखील भूमी आता हे सगळं कसं पटवून देणार आणि रागिनीचा आता हा सगळा खरा चेहरा समोर आल्यानंतर तिची या सगळ्या बिझनेस सर्कलमध्ये त्याचप्रमाणे घरातून कशा प्रकारे हकालपट्टी होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. त्याच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.